वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो तुम्ही कसे आहात? मस्त असणार, मस्त राहा. सो आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा असणार आहे. आज आम्ही पूर्ण फॅमिली चाललोय सारंगपूरला. हे नंतर सांगायचं होतं. नाही, त्याला थंबनेल बघून समजलं नसेल. ओके, सो आता वाजलेत 6:15 झालेत. आमचा 6:15 प्लॅन होता 5:30ला निघायचा. जे आता वाजलेत 6:15. तर आपण गाडीत बोलूया, खूप लेट झालंय. येस, चलो चलो. येस, सो आता आम्ही निघालोय आणि इकडून सारंगपूर आहे किती किलोमीटर? 600 किलोमीटर. आम्ही संध्याकाळी पोचणार. सो निखिल दादा गाडी चालवतोय आणि अजून एक गाडी आहे निखिल दादाची हायक्रॉस, ती अमित दादा चालवतोय आणि दुसरे कझन्स त्या गाडीत आहेत आणि आम्ही सर्व कझन्सच चाललोय आणि मम्मी. डॅडी वगैरे नाही आहेत. सो आता आम्ही पहिला डहाणूच्या महालक्ष्मीला चाललोय, तिथे पोहोचून दाखवते. श्रावणीची एक झोप झाली आहे ना. सो झोपलीच नाही. 7:15 वाजलेत. ऑलमोस्ट 1 तास झाला ना आपण ट्रॅव्हलच करतोय. अजून संध्याकाळपर्यंत ट्रॅव्हल करायचंय. किती टायमात पोहोचू डहाणूला? 5 to 10 मिनिट्स मध्ये. 2 तास झाले, 1 तास न झालाय. 2 तास झाले. 6:30 in the morning आणि 8:15 वाजल्यात. जस्ट नाव वी हॅव क्रॉस चारोटी टोल नाका. 5 ते 10 मिनिटात आम्ही मंदिरात जाऊ, मंदिरात दर्शन करू. नंतर नाश्ता असेल जरा काठियावाडीला जलेबी फाफडा फेमस. येस, आम्ही नाश्ता पण नाही केलाय, फक्त मी चहा पिलेला सकाळी. चाय बिस्किट खाल्लं मी. हा, मी काय खाल्लं, मी खारी खाल्ली. आणि आता महालक्ष्मीच्या देवळात चाललोय, दाखवते. श्रावणी अजून एक 10-15 मिनिटं झोपून घे. नाही रे. आता आम्ही पोहोचलोय डहाणूच्या महालक्ष्मी मंदिराकडे. ती कार आहे आमचीच आहे. शनिवार असल्यामुळे गर्दी आहे मंदिरामध्ये. गर्दी गाड्या तर भरपूर दिसतात. लेट्स सी दर्शनाला किती टाइम लागतोय. फटाफट झालं पाहिजे. आम्ही तर ऑलरेडी लेट चालतोय, त्यामध्ये अजून लेट होतो. ठीक आहे, तरी पण आपण फास्टच आलो त्या हिशोबाने. बिकॉज वी हॅव नॉट टेकन मच टाइम माझ्या हिशोबाने तरी. बिकॉज वी हॅव रिच हार्डली 1 hour 45 minutes मध्ये डहाणूला आलो आपण. नाश्ता करायला फक्त टाइमपास करू नका बस. चलो गो टू द टेम्पल. माझी चप्पल मी त्या गाडीमध्ये कोण कोण आहे तुम्हाला दाखवते. सो इथे आहे आपली फॉर्च्युनर आणि तिथे आहे हायक्रॉस. सो बघूया त्या गाडीत कोण कोण आहे. सर्व ताईच आहेत आणि मम्मी एकटीच, म्हणजे मम्मी माझी एकटीच आलंय आणि याच्यात फक्त कझन्स आहेत. अमित दादा, जितेश दादा अँड हाय क्रॉस. हाय टेशा. हे कोण कोण आहे? स्प्रुहा हाय. आणि ताई हाय. रंजिता ताई हाय. उर्वी. केक आणि या ताईचा आज बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. विद्या ताई हाय. उर्वी इकडे बघ, से हाय. आणि आम्ही केक घेऊन आलोय आणि बघूया कधी कापूया. आपण आता नाश्ता करायला जाणार आहे, तिथे कापूया. आणि मम्मी बोलते नाही तर देवलात काप. ए उतर लवकर. उर्वी उतर. नाही यायचं. इथे आहे स्वस्ती. यांना गाडीतून उतरायलाच केवढा टाइम. या गाडीवाले फास्ट आहेत, लाईक अ फॉर्च्युनर. ती पण गाडी फास्ट आहे तरी स्लो येते. यांना अरे ती उर्वी उतरतच नाही कारण की तिला केक कापायचा आहे. यश हाय.
हे कमल आहेत. लक्ष्मी कमल बोलतात. लक्ष्मी कमल हे असते ते घेतो. खूप मस्त दिसते. देवीला एक घेते. हे धानूचं महालक्ष्मी मंदिर आणि काहीच गर्दी नाही आहे. मस्त खुल्लं आहे. Yes, खूप मस्त चांगलं दर्शन झालं झालं दर्शन. आणि काहीच गर्दी नव्हती. मेन सॅटर्डे आहे पण काहीच गर्दी नव्हती. सो मस्त दर्शन झालं. मंदिरामध्ये दर्शन लगेच 5 मिनिटातच झालं. तुम्ही बघू शकता आता गर्दी वाढत चालली आहे. आता लाईन लगेच वाढली भरपूर. गर्दी खूप आहे. आज शनिवार रविवार दर शनिवार रविवारी गर्दी असते आणि मेन म्हणजे पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला इकडे गर्दी खूप असते. चला आता आपण भेटूया नाश्त्याच्या ठिकाणी जलाराम काठियावाडी जलेबी फाफडा खावा माटे. येस. आमच्या ताईचा बर्थडे आहे आणि केक कट करतोय फर्स्ट. आणि उर्वीला खूप घाई झालंय केक कापायची ना. उर्वी सुरी दे ती माझ्याकडे. आणि ती तू काप बघ. नॉटी गर्ल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ताई. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. नाश्ता आलाय. हे काय आहे? पकोडे. नाही काहीतरी बोलतात त्याला. पकोडा. गोलगप्पा. गोलगप्पा. आणि जिलेबी फाफडा आणि हे सगळं त्यांचे चटणीज आहेत. आणि मिसल पाव आणि मी ऑर्डर केलंय वडापाव ते येते. आमचा नाश्ता सर्वांचा झालाय आणि मस्त नाश्ता होता. मी वडापाव खाल्ला आणि मिसल पाव. आणि मला सकाळी गोड नव्हतं पाहिजे म्हणून मी जिलेबी फाफडा नाही खाल्लं. आणि आता इथे शिव आहे. एक मिनिट. शिव आणि जिनल ह्यांना दोघांना फूड कोर्टमध्ये जाऊन यांना बर्गर खायचं आहे. लोक काहीच खात नाहीये. बर्गरची भूक लागलेली यांना बर्गरची भूक लागली आहे. आमचा नाश्ता झालाय आणि आता निघतोय पुढे. ऑन द वे. बरोबर 10. आता जेवायला थांबणार 2 वाजता. काय पियायचं? सो आपण कुठे पोहोचलोय आता? आता आपण कुठे पोहोचलोय? बॉर्डरवर. बॉर्डर येईल आता. महाराष्ट्राची बॉर्डर येईल. आता महाराष्ट्राची बॉर्डर येईल. 10 वाजले तर अजून बॉर्डरच्या इकडे जाईल. नुसता टाइमपास. आता पण तिथे नाश्ता करायला थांबलेलो. ये घे ते घे काय ना काय केवढा टाइमपास केला. आता वाजलेत 11:30 आणि आपण आता कुठे पोहोचलोय? इट्स अबाउट टू रीच सुरतच्या आसपास आहेत. 11:30 साधारणतः 1 तासामध्ये सुरत. 1 तासाच्या आतच सुरत कट करणार. विल हॉल्ट इन अंकलेश्वर. जेवणाचा हॉल्ट अंकलेश्वरमध्ये असेल बिकॉज नंतर मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे लागेल. 100 किलोमीटरचा पॅच तो झालेला आहे. त्याच्यामध्ये फूड कोर्टमध्ये आय हॅव नो आयडिया काय भेटेल का खायला. लास्ट टाइम मला तर काय भेटलं नव्हतं. सो विल हॅव लंच इन अंकलेश्वर. आणि पोचणार किती वाजेपर्यंत पोचणार संध्याकाळी तरी? रीच अराउंड 6:30 मे बी. ओके. पावसाच्या याच्यामध्ये रोड्स खराब आहेत. पण रोड्स आर व्हेरी गुड, नॉट बॅड. इथे काय बोलायचं कोणाला? बेबी कम टू गुजरात. इथे काय कोणाला बोलायचंय? शिव नाही अभि आता मी आता काय बोललो तर तुझी आता तर फुकटची मला गोष्ट होईल म्हणून मी नाही बोललो. नाही आता तर मला असं आहे, मी कधी पोचते कारण की मला जास्त कार ट्रॅव्हल झालं. मला थोडं ते फ्लाईट वाला सवय आहे. फ्लाइट वाले चल अमीरी दिखाओ. आम्ही गुजरातमध्ये एंटर केलंय आणि आता शिव गुजराती बोलून दाखव ना. येस. मैं अभी आता आपल्याला जेवायला थांबायचंय तर तू ते गुजरातीमध्ये कसं बोल? मैं जमनू छू ना. मैं जवान खाने होटल पे बैठू छू. मैं जम्मा छू.
आणि मैं जमाचू. आपण कुठे चाललोय सारंगपूरला, तर त्यांना सांगायचंय गुजरातीमध्ये तुला सांगायचं. मैं सारंगपुर जाऊ छू. हा हे बरोबर आहे शायद. हा ये आणि तू घरी कधी येणार आहे? मैं परसों आऊ छू. अरुण कटल्या वाग्यात पोचीस मैं 12 वाग्या पोचीस हूँ. ना ना का? 6 वाग्या पोचीस. अच्छा छोमो शोकतो. थोड़ा थोड़ा तो मेरे को भी येतो. थोड़ा थोड़ा तुम लोग को मेरे वो भी आतू छू. मला पण येतं. आता मी एक सेंटेन्स बोलतो. हाउ आर यू, क्या कर रहा है तू, मग तू येतोस का, तू मग खूप करायचंय. दीदी बाहेर काय तू बघतेस. करे छे. ओके. मैं अभी माइक में बोलने से दूसरों का दिमाग खाऊ छू. और तुम लोग मेरे लेम जोक्स पे हंसू छू. सुरत सूरत सुरत सारी सेवा માટે केव्हा. गाइस रेसिंग चालू आहे. कोई बात नाही आपण मी 40 तू केवढूशी आहेस रे बाबू. 41 बाबू आहे मम्मी. सो आमचं जेवण वगैरे झालं. आता परत जर्नी स्टार्ट केलंय आणि ड्रायव्हर हॅज बीन चेंज. आता आम्ही दादा चालवतोय आणि ती गाडी निखिल दादा चालवतोय. सो आता वाजल्यात किती वाजल्यात 15:33 म्हणजे 4:30 सॉरी 3:30. आता आपण किती वाजेपर्यंत पोहोचू? 6 वाजेपर्यंत बघा. ठीक आहे सांगितलं 6 वाजेपर्यंत पोहोचला नाही ना तर बघतो. खूप सकाळी निघालोय आणि मी रात्री 2च तास झोपले आणि खूप झोप येते. सो 120 140 च्या स्पीडला चाललोय. रोड खूप मस्त आहे. हा दिल्ली कुठला एक्सप्रेस वे, मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे आहे. हा खूप मस्त आहे. मस्त आंबा घेतलाय. श्रावणी तुला पाहिजे? हा कोणाला पाहिजे? आणि एक सांग सारंगपूरला कशाला चाललंय? बजरंगबलीला भेटायला. मला विचार कशाला चाललंय? बजरंगबलीला भेटायला. आणि आणि गाडी सारंगपूर. घेऊन चाललोय फर्स्ट टाइम आपण. आणि जवायला आपके जरा मला जायचं. गाईस आंबा खूप मस्त आहे. ही लोक मला घेऊन नव्हते देत आणि बोलत होते चांगला असेल त्याला सांग असं बोलत होते आणि घेऊन आणि एवढा फ्रेश आंबा खूप मस्त आहे. हे जरा शांत बसा ना. आणि मी पण घेतला काय. हा आणि मी सारंगपूरला 2021 पासून येते. याच दादाने मला एक दिवस अचानक रात्री सांगितलं उद्या सारंगपूरला चाललोय आणि मी पण लगेच डॅडीला विचारलं आणि मी डायरेक्ट माझं म्हणजे एक 12 वाजता रात्री आणि मला विचारलं आणि आम्ही सकाळी लगेच निघालो यायला. आणि तेव्हापासून म्हणजे हर वर्षी फेरी होतेच, 1 ना 2 वेळा तरी होतेच. हा तेव्हा आणि मी माझी ग्रँड वितारा नवीन आणलेली ना 2023 मध्ये. तेव्हा फर्स्ट टाइम मी इथेच आणलेली. म्हणजे फर्स्ट टाइम स्पिरिच्युअल प्लेसेसला न्यायची असते म्हणून मी इथे आणलेली. आणि फॉर्च्युनर पण अजून कुठेच नाही नेलंय स्पिरिच्युअल प्लेसवर, इकडेच आणली आहे. सो हॅलो, वाजलेत किती वाजलेत? सो आता झालंय 7:50 7:50 म्हणजे ऑलमोस्ट 8 वाजलेत.
आणि गेस कर आम्ही अजून पोहोचलो नाही आम्ही 6 वाजता पोहोचणार होतो, पण मध्ये खूपच ट्रॅफिक होती, गाड्या हालत पण नव्हत्या, एवढी ट्रॅफिक होती आणि खूपच ट्रॅफिक होती. सो आता किती टायमात पोहोचतोय? आता डॉट दाखवते 8 वाजता आम्ही पोहोचणार. म्हणजे 10 मिनिटं. येस. सो तुम्हाला काय वाटते या प्रकारे, तुम्हाला काय बोलायचं आहे? सो एक्सायटेड, जसं जसं जवळ येतोय. मी काय बोलूच नाही शकत. लगेच आल्यावर लगेच मी दाखवते. खूप मस्त आहे गाईस तिकडे. Yes. खूप चांगलं आहे. आता जस्ट 5-10 मिनिटात पोहोचू. फ्यू मिनिट्स टू गो. देव की जय जय श्रीराम. जय श्रीराम. आता जी तुम्ही वास्तू जी बघितली, जी सारंगपूर कष्टभंजन देवची नवीन वास्तू आहे, जवळजवळ 1000 रूम बांधलेले आहेत. कोणत्याही भाविकाला आल्यानंतर रूम कमी नको पडायला किंवा आल्यानंतर अशी व्यवस्था नाही होणार असं काही नाही. आणि तीर्थप्रसादसुद्धा म्हणजे प्रसादसुद्धा असतो दोन्ही वेळ. सकाळी नाश्ता असतो, दुपारी जेवण असतं, संध्याकाळी जेवण असतं. बाकी आता आम्ही थोड्याच वेळात फ्रेश होऊन जातो दर्शनाला, बिकॉज मंदिर 9-9:15 बंद होतं आणि प्रसादसुद्धा घ्यायला जायचं. आणि आमच्या श्रावणी ताई, मला इकडचं जेवण खूप आवडतं. हा, जेवायला पण मला पहिलं तर दर्शन घेऊया आणि आणि मग जर तुम्ही पण जेवायला. कधी येत असणार तर प्रसाद नक्की घ्या. प्रसाद खूप महत्त्वाचा आहे. आणि गुजरातमध्ये तुम्ही बघितलं तर सगळीचकडे तुम्हाला प्रसाद असतोच असतो. बगदाना बोला किंवा कुठेही बोला, तुम्हाला प्रसाद असणारच जेवायला. आता आपली अजून एक गाडी येते, त्यांच्यासाठी वेट करतोय. हां, ते ते लोक आले शॉर्टकट मारलेला त्याने, पोहोचलो. शॉर्टकट मारलेला त्याने, पण ते मागे राहिले. आता येतील, शॉर्टकटवाले मागे राहिले आणि आम्ही आलो, जो ज्याच वेळेने येतो त्याच वेळेने आलो आणि आम्ही लवकर आलेलो आहेत. आता आमची वाट बघतोय आम्ही, त्यांची वाट बघतोय. त्यांची वाट. Overwhelmed झालोय आम्ही ओव्हरवेल्ड सर्व. झालं. येस. कंटाळा आला आणि बसून ह्या बसून. म्हणजे ह्या बिल्डिंगच्या मागेच मंदिर आहे. मंदिर आहे. आम्ही जाईल फोन करून कुठल्या शॉर्टकटनी येतोय? गाडी आली आहे. आपण दादाला विचारूया कुठला शॉर्टकट त्याने घेतलाय. ऐकलं आम्ही, तू शॉर्टकटनी येत होतास. तू शॉर्टकटनी येत होतास. होय, कुठला शॉर्टकट होता तो? संकट में घुसा हुआ सर. हे नवीन खूप मस्त बनवलंय. वाव. आम्ही पोहोचलोय मंदिरात आणि समोरच आहे जागा. जोसे हात जोडून पुढे बघ. जय श्रीराम. सो आमचं दर्शन झालंय, खूप मस्त दर्शन झालं. गर्दी खूप आहे, पण दर्शन मस्त झालं. त्यांचं भोजनालय आहे आणि आम्ही आता जेवायला चाललोय. सो बघूया आपण. बघूया आज जेवायला काय आहे. आणि इथे तिथे आहे मंदिर. जेवायला आहे खिचडी, चपाती, भाजी आणि कढी. श्रावणी जेवते. श्रावणी, खिचडी मस्त लागते. गरम आहे पण चांगली लागते.
घरी का नाही एवढं जेवण? कारण की मला हे आवडते. इथे जसं जेवते ते तसं घरी पण जेवत जा. Next morning. येस. सो आज आहे नेक्स्ट डे. सो आता मी मंदिरात चाललोय. हा आणि परत ब्रेकफास्ट दर्शन करायला. घ्यायला. येस. काल रात्री एवढी चांगली झोप लागली आणि आम्हाला इथेच राहायचं आहे. आज आम्ही उद्या जाणार आहेत, सो आम्ही थोडं लेटच उठलो. येस. येस. सो आता आता ब्रेकफास्ट करूया आणि मग नंतर दाखवतो. आणि आमचे रूम्स पण असे ना लाईनीने आहेत. चल ना जाऊ. जागा आहे गाईस. आमचा ब्रेकफास्ट झाला. मी खाल्लं चीज सँडविच. श्रावणीने काय खाल्लं? चीज सँडविच. आणि खूप काय काय सगळ्यांनी घेतलंय. जलेबी फाफडा आणि डोसा, ढोकला, जलेबी. मस्त आहे सर्व. आणि मम्मी आणि मी ट्रेनिंग करतोय आज. आज सगळ्यांनी ऑरेंज घातलंय. आणि हे रेस्टॉरंट देवलाचंच आहे. आणि जे भोजनालय काल दाखवलं ते तिथे तर सर्व फ्री असतं. तिथे पण आता ब्रेकफास्ट चालू असणार. पण आम्ही यांना लवकर खायचं होतं म्हणून आम्ही इकडे आलो. आता आम्ही दर्शन करायला जाऊया. इथे असे बफेलो बफेलो नाही, ते गाई आहेत. काव बोलतात त्याला. सॉरी काव आहे. मस्त आहे ते बघा. बैलगाड्या. येस. येलो कलरचे आणि तिकडे व्हाईट कलरचे आहेत. ऑरेंज अच्छा आहेत, येलो नाही आहेत. अरे तू काय करतेस इकडे? आणि तिकडे काहीतरी ग्रुप फोटो काढतायत, आपण बघूया. हा इकडे फोटोज काढतायत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा. सगळेजण दर्शनासाठी. दीदी अगर मी ती ड्रॉइंग बनवली ना ती बाप्पाची, गर्दी होती ना इथे. श्रावणी शिवाय मंदिर तिथे आहे आणि तुम्ही बघा किती लाईन आहे. संडे आहे म्हणून शायद एवढी गर्दी आहे. संध्याकाळी मला वाटते खाली होईल ना. सो संध्याकाळी आपण येऊया. आता दुसरे पण मंदिर आहेत ते आपण एक्सप्लोअर करूया. सो लेट्स सी. हे मेन गेट आहे आणि तिथे आहे मंदिर. मी आता ना तो बजरंगबलींकडे गदा असतो ना, तो घेणार आहे. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात आलोय. हे पण खूप मस्त आहे. आणि हे मंदिर आहे ना, हे मंदिर आम्ही त्याचं खूप येत असतो. तो सांगणार हे मंदिर कोणाचं, म्हणजे स्वामीनारायण मंदिर आहे हे. सो लेट्स सी. बघूया आतमध्ये शूट करायला भेटतंय की नाही. लेट्स सी. आम्ही या मंदिरात आलोय आणि या मंदिरचं आर्किटेक्चर खूप चांगलं आहे. सर्व इथे मार्बलनी काम केलंय. कार्विंग्स बघू शकता तुम्ही. आणि हो खूप चांगले कार्विंग्स केले आहेत.
स्वामीनारायणचं परिसर सुद्धा तुम्ही बघू शकता. ते स्वामीनारायण मंदिर आहे. माईक आणि इव्हनिंगला सुद्धा खूप चांगलं वाटतं. आणि ही आमची ही सगळी मंडळी जी आहे श्रावणी परिचय सगळे करून देईल. येस. सो तुम्हाला आता मी सांगते. सो हा निखिल दादा आहे, हॅलो, हाय. ही रंजिताई आहे, ही जिनल आहे, हाय सांगायची जरा. ही स्पृहा आहे, ही स्वस्ती, अनिताताई, तिशा, मग मी हाय, ही विद्याताई आहे, रेश्मा वैद्य आणि जितेश दादा. आणि कॅमेराच्या पाठी आहे यश. आणि इथे मी तुम्हाला सांगितलं मी 2001 पासून इथे येते. मी कुठल्या वर्षी 2दा पण आलेली आणि एकदा पण आता 2025 मध्ये फर्स्ट टाइम आज येते मी. सो फर्स्ट टाइम इथे कोण आलंय फक्त? आणि एक्सपिरियन्स सांगतो. एक्सपिरियन्स सांग, तुला कसं वाटलं इथे फर्स्ट टाइम आलंय? मी फर्स्ट टाइम मला खूपच चांगलं वाटलं आणि माझी इच्छा होती मला यायचं आहे इथे करून, पण माझं पण ते मला जमलंच नाही. आणि बोलतात ना इथे बोलवतात करून, त्यांची देवाची इच्छा असते तेव्हा जो देवाने बोलवलं नाही. योगायोग असा होता की काल अनिताताईंचा वाढदिवस सुद्धा होता, त्या दिवशी आणि दर्शन जन्मदिवस घेतलं. पण होता तोच. जन्मदिवस, वाढदिवस. आणि आमचं दर्शन पण खूप चांगलं झालं. दर्शन सुद्धा खूप छान झालं. आता आम्ही प्रसाद मंदिरामध्ये प्रसाद असतो, जेवण असतं, दोन्ही टाइम सकाळी नाश्ता असतो, तो आम्ही प्रसाद घेऊया. छोटी मुलं खिचडी खात नाही, ते आता खातील बरोबर, त्यांना आता बाहेर काय भेटणार नाही. काल पण खाल्ला नाही त्यांनी. स्वस्ती, तुम्हाला कसं वाटलं? मस्त मस्त. विद्याताई कसं वाटतं? छान छान कसं वाटलं हे? म्हणजे पीस आहे ना खूप या प्लेस मध्ये. संध्याकाळी तर अजून शांत वाटतं. छानच वाटते खूप. असं वाटतं राहावं 2-3 दिवस राहावं. असं वाटतंय 2-3 दिवस राहावं. बाहेर जाणार होतो पण म्हणजे असं वाटलं का म्हणजे इथेच राहूया असं. येस. आम्ही म्हणजे 2 डेजसाठी आलेलो, काल सॅटर्डे, आणि आम्ही म्हणजे मंडेला घरी जाणार होतो. सो आज आम्ही इथून निघणार होतो, पण वाटते असं त्यांना जाऊन नाही द्यायचं आम्हाला. सो म्हणून आम्ही इथेच राहतोय. सकाळी Yes. लवकर निघा घरी जायसाठी. येस, आम्ही आज निघणार होतो म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो. सो नाही गेलो आणि आम्ही आज इथेच राहणार आहेत. मी एक सांगते, आमचा हा प्लॅन, आमचा कझन्स लोकांचा प्लॅन आहे ना, 1 वर्षापासून ठरत होता, पण त्याचं काय हेच नव्हतं येत. म्हणजे निघून कोणाचं काय येत होतं, एक्झाम्स येत होते, म्हणजे ते सक्सेसफुल होतच नव्हतं प्लॅन. त्याच्यावर मी आणि निखिल दादा आम्ही येऊन गेलो 2024 मध्ये, पण हे आमचा प्लॅन होतच नव्हता. काल तो आमचा योग आला आणि आमचं परवाच्या दिवशी म्हणजे फ्रायडेलाच आमचं डिसाईड झालं की जाऊया. आणि मला पण नवीन गाडी घेऊन यायचीच होती फर्स्ट टाईम. सो आम्ही लगेच निघालो, म्हणजे दुपारीच डिसाईड झालं, फ्रायडेला दुपारी डिसाईड झालं जायचं आहे करून. आणि आम्ही लगेच संध्याकाळी बॅग पॅक आणि सकाळी आम्ही 5:30ला निघालो. म्हणजे 5:30ला आपण केलं होतं आम्ही 5:30, पण 6:30 झाले. 6:30 झाले निघता. शेवटी आपण बोलतो जायचं आहे, पण जिथपर्यंत ते बोलवणार नाही तिथपर्यंत आपण येऊच नाही शकत. आमचा 1 इयरचा कझनचा प्लॅन होता, पण ते होतच नव्हतं सक्सेसफुल. त्याच्यानंतर आमचं 2024 मध्ये मी, निखिल दादा, वहिनी आणि जिनल आम्ही येऊन गेलो, पण ते आमचं सगळ्यांचं झालंच नाही. सो ते आत्ता त्याचा योग आला आणि आम्ही सर्व आलो आहे. आणि इथे आतमध्ये आला ना का म्हणजे कसल्याच गोष्टीचं म्हणजे हे नाही आहे का आपण राहायचं कुठे, खायचं कुठे, काहीच टेन्शन नाही. एकदाच गेटमध्ये एंटर केलं ना, त्या ट्रस्टीचं सर्व राहायचं पण आहे. त्यांचे किती 1000+ रूम्स आहेत. ते आता काल जे आम्ही आता राहतोय ते त्यांनी आता नवीन बनवलं आहेत 1000 रूम्स. आणि जे पहिला होते ते त्या साईडला आहेत. तिथे पण आम्ही गेल्या वर्षी आम्ही आलेलो तेव्हा तिथेच स्टे केलेला, पण आम्ही आता या टाईम नवीन याच्यात स्टे केला आहे. आणि त्यांचं भोजनालय पण आहे. सो तिथे नाश्ता, म्हणजे ब्रेकफास्ट, डिनर, लंच आहेच, जे फ्रीमध्ये आहे. म्हणजे आतमध्ये आल्यावर काही टेन्शनच नाही आहे, काय करायचं आहे आपल्याला, सगळं इथे सगळं अवेलेबल आहे. आम्ही दुसऱ्या मंदिरात आलो आहे. खूप मस्त वाटतंय असं मंदिरात, असं स्टेज आहेत. मला तर
खूप मस्त वाटतंय. सो घरातले सर्व निघालेत तिथे जेवायला जायचं आहे, कारण की जेवायचं पण तिथे लंचचं पण टायमिंग आहे. सो पटकन जाऊया. आज बघूया लंचला काय आहे. सो आज आहे चपाती, 2 भाज्या, शिरा आणि डाळ भात पण आहे, जे मी नंतर घेते. हा जो शिरा आहे ना, मी आता माझ्या लाईफमध्ये नाही खाल्ला. एवढा मस्त लागतोय. काय झालं श्रावणी? हे बघ शिवने काय केलं. याच्यावर उभा होता गाईस तो, याच्यावर, आणि तो सोडा प्यायला, आणि तो तिथून पडला. तो तिथून पडला आणि बरोबर मीच होती इकडे. आणि याचा शिवचा टी शर्ट बघा, मम्मी फोन पकड. नवीन त्याने आज घातलंय. त्याने काय केलं? चला दुसरा घेऊ. चला चला गळेल. श्रावणी कपडे चेंज कर आता. मी स्पेशली ऑरेंज इकडे यायचं घेतलं. माझ्याकडे पिंक पण होता. अरे मग तू पिशील का? चला चला. पण तुम्हाला दाखवते, तो ह्याच्यावर उभा होतो, ह्याच्यावर, आणि तो पडला. हाय. तुम्ही मला हेच बघू शकता, मी रेडी झाले, कारण मला रील शूट करायचा होता. आणि आता आम्ही पाणीपुरी खायला आलोय. त्यांनी पाणीपुरी आपल्याकडे एक प्लेटमध्ये 6च येतात. त्यांनी बघा किती दिलेत. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय बोलतात? इन अनदर युनिवर्स. आम्ही मीडियम ऑर्डर केलंय, मी आणि यशनी आणि दीदीनी. तिखट. आम्ही टेस्ट सांगते हा तुम्हाला कशी आहे. हो सांग दीदी. चांगली आहे, पण आपल्याला मुंबईची सवय असते ना, म्हणून पण ही पण चांगली आहे. हे बजरंगबली आहेत ना, त्यांच्या एक हातातून आहे ना, एक हातातून आपल्याला हा नारळ टाकायचा आहे, आणि तो दुसऱ्या हाताने आपल्याला प्रसाद देतात. तो शिव दाखवेल तुम्हाला कसं. ठीक आहे, मी करू. हो. आता शिव. आता ना मंदिराचंच आहे ना, एक म्हणजे एक शॉपिंग सारखं एक हे आहे, जिथे फक्त देवाचंच सामान भेटतं. हां, जिथे फक्त देवाचंच सामान भेटतं, तिथे आपण जाऊया, बघूया आतमध्ये काय काय आणि काय घेता येईल. इथे आय ड्रॉप आहे. हो, म्हणजे त्यांचंच ब्रँड आहे, आयुर्वेदिक आहे. आणि त्यांचंच ब्रँड आहे बघ. कष्टभंजन देव लिहिलंय इकडे. हो. तर तुझे डोले दुखतात, तू एक घेऊ शकते. येस, मध्ये दुखतात डोले माझे. आणि हे तेल आहे. हे काय आहे? इथे अगरबत्ती आणि कपूर वगैरे आहे, जे रंजिताई घेते. रंजुताई काय घेतलं? मी अगरबत्ती घेतली, चंदन नॅचरल चंदन, आणि गुगलची घेतली नॅचरल. चांगले असतात का? तू ट्राय केलंय? हो, ट्राय केले, खूप छान असतात. कधी आलात तर व्हिजिट करा. आणि हे बघ, हे त्यांचंच ब्रँड आहे. त्यांचा ब्रँड आहे इकडचा. दादा की जय हो. लिहिलं का? येस. आणि एक तुम्हाला मी आता मूर्ती दाखवते. मूर्त्या पण खूप मस्त मस्त आहेत. मी चेंज केलंय आणि आता मी जेवायला चाललोय.
आम्ही आज संध्याकाळी म्हणजे आता बाहेर चाललो आहे जेवायला. तिथे पण आहे, पण विचार केला जाऊया एक टाइम बाहेर जाऊया. आमची छोटी पोरं आता जरा- छोटी पोरं खात नाही बिलकुल, त्यांना त्यांना बाहेरचं जेवण पाहिजे हॉटेल. येस, त्यांना बाहेरचं पाहिजे. सो आता डिसाईड केलंय आपण बाहेर जेवायला जाऊया. सो बघूया. आणि हा आणि मेळा इथे- भरलेला आहे, काशी मेळ्याची जत्रा. जेवून आलो आणि आता झोपणार आणि उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग Early 7 morning. वाजता निघायचं आहे घरी यायला. सो बघूया आपण किती वाजता निघतोय, कारण Yes. की 7चा टाइम दिलाय. बट लेट्स सी. ब्रेकफास्ट करून निघणार आहोत आपण की माहित नाही. नो आयडिया. सो आता झोपायचं तर नाही यार. झोप आलंय, पण मस्ती असं करायचं सगळे अस- आहेत म्हणून मस्ती पण करायची आहे. हा, बघूया आम्ही काय केलं तर आम्ही दाखवूच. येस, नाही तर मग उद्या. बाय. Next morning. हाय शिव, गुड मॉर्निंग. सो 7 वाजता निघणार होतो, वाजलेत 8. परत एक तास लेट. सो आता घरी जायला निघालेत आणि ब्रेकफास्ट कोणाचाच नाही झाला आहे. सो आता कुठेतरी मध्ये थांबून ब्रेकफास्ट करणार, तिथे 1 तास घालवणार. आणि आम्ही रात्रीच घरी पोचणार ना. ये आज मंडे आहे आणि आम्हाला साप भेटलाय, दिसलाय आम्हाला. हाय गाईस. कोलॅब. एवढा पाऊस का पडतोय? टी ब्रेक घेतलाय आणि शिवनी घेतलाय, आणि शिवनी पॉटी ब्रेक घेतलाय ना शिव. पॉटी ब्रेक. त्याने सिंगी पार्सल घेतलंय. श्रावणी तू काय घेतलंय? चीज पास्ता. आणि मी घेतलंय कॉफी. मी टॉपिंग ॲड केलं आहे हेझलनट. बघूया कशी लागते. आणि हाय स्वस्तीने पण कॉफी घेतली आहे, यशनी पण कॉफी त्याची झाली पिऊन. आणि मम्मी तू काय नाही घेतलं? काय नको? तू कोक कोणाला विचारून घेतलाय? मम्मी बरोबर कम्युनिकेशन केल्यावर मी तुला डॉक्टरकडे नेणार नाहीये. माझं एक झिंगी पार्सल दे आणि ते चीजी डिप. अरे मला एक झिंगी पार्सल दे. मी झिंगे पार्सल घेतलंय आणि कॉफी बघ खूप मस्त दिसते. कशी लागते बघूया. मी ट्राय करते. तुला स्नॅप काढायचा होता का? सॉरी. सॉरी. अय्या भिजले. काय खाल्लं? आता कपडे कॉफी खूप मस्त लागते, एकदम हेझलनट ऑसम आहे. काढतो मी जाऊन इथे गाडी पाऊस पण साईडला थांबली. पाऊस पक्का आहे आपल्या पाठीचं.